आता 11 तारखेला सकाळी बघा नाश्त्याला मी असे मूग डाळीचे डोसे बनवलेले आहेत. म्हणजे अख्खे मूग भिजत ठेवलेत रात्रभर, सकाळी वाटून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर टाकून मस्त असं वाटून असे डोसे बनवलेले आहेत. तर याची रेसिपी लवकरच येईल. आणि तुम्हाला तर मी सांगितलंच, माझी मशीन इतकी त्रास देते की शेवटी मला रिपेअर केल्याशिवाय दुसरा पर्याय सुचलाच नाही. बाहेर देऊन काही ती रिपेअर झाली नाही. शेवटी मी हे डोकं लावलं आणि हे स्वतःच रिपेअर केलेली आहे. फायनली हे सगळं व्यवस्थित असं काढलं आणि व्यवस्थित असं लावून घेतलं. मग माझी मशीन चालू झालेली आहे. तर कधी कधी स्वतःच गोष्टी कराव्या लागतात. असं पाहिलं की कुठली वायर कशी लावलेली आहे, काय आहे, कसं आहे, खूप प्रयत्न करावे लागले मला यासाठी. कधी कधी आहे ना, आपण काय म्हणतो, सोनाराने कान टोचले की दुखत नाहीत. पण कधी कधी सोनाराकडे जाऊन पण काहीच उपयोग होत नाही असं मला वाटतंय. शेवटी मला हे घरीच करावं लागलं. कधी कधी आपण स्वतःच टोचावे लागतात असं म्हणेन मी. साताऱ्यामध्ये पाली हे छोटंसं गाव आहे आणि त्या गावाला मोठी अशी जत्रा भरते. म्हणजे जशी जेजुरीमध्ये असते तशीच इथं पालीमध्ये असते. ही जत्रा जानेवारीमध्ये असते. गेल्या वर्षी 22 जानेवारीला होती. म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होती आणि त्याच दिवशी इथं गावाला जत्रा होती. तर त्या दिवशीचा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, म्हणजे गेल्या वर्षी. आणि यावर्षी 11 तारखेला होती, म्हणून म्हटलं चला आपण तिथं नाही जाऊ शकलो तर इथं जाऊया. मग घराशेजारी छोटंसं मंदिर आहे तर तिथं गेलो होतो. चंपाषष्ठीचा व्हिडिओ पण केलेला आहे मी, इथंच केलेला आहे. आत्ताचा हा व्हिडिओ जो आहे तो प्रांजलनी घेतलेला आहे, पाहू शकता. मस्त असं तिने शूट घेतलेलं आहे. तिला जसं जमलं तसं आपलं हळूहळू तिने घेतलं. तर छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण घ्या बरं दर्शन. आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आता इथं पाहू शकता, ह्या मंदिरामध्ये मी अगोदरसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत. येताना मिठाईच्या दुकानामधून मिठाई वगैरे घेऊन आलो. छान असं दर्शन घेतलं. म्हटलं काहीतरी गोड बनवावं, पण शक्य नाही झालं. म्हटलं चला असू द्या, काहीच हरकत नाही, विकत आणूया. मग विकत आणलं. इथं आम्ही गप्पा मारत बसलो होतो थोडा वेळ. फार प्रसन्न वाटत होतं इकडे, खरंच खूप छान वाटत होतं, म्हणून थोडा वेळ बसलो. कारण देवदर्शनाला आलं की देवदारी आलं की खरंच खूप छान वाटतं. तर हा मी घेतला मग नंतरचा हा व्हिडिओ. तर कसा वाटतो आहे व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.